26 जानेवारी सुंदर भाषण. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझे मनपूर्वक वंदन आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमि की शान का है, हम लहराएंगे हर जगह तिरंगा, नशाए हिंदुस्तान की शान का है. मित्रांनो, 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवशी आपल्या देशातून भारत सरकार कायदा अधिनियम 1935 काढून टाकण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 हा दिवस देशाच्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात आला. आम्हाला अभिमान आहे की आपण सर्व या प्रजासत्ताक देशाचे रहिवासी आहोत, ज्याला प्रजातंत्र, लोकतंत्र, जनतंत्र किंवा लोकशाही म्हणतात. म्हणजेच भारत देशात सरकारची लगाम केवळ त्यांच्याकडे सोपवली जाते ज्यांना निवडण्याचा पूर्ण हक्क केवळ प्रजेला आहे. संविधानाने दिलेल्या कर्तव्यांचे पालन करणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे जनतेचे कर्तव्य आहे. त्यांनी लोकहिताचे निर्णय घेणारा आणि सध्याच्या काळाला अनुसरून संविधानात आवश्यक दुरुस्त्या करणारा, तसेच नेहमी देशसेवेला प्राधान्य देणारा प्रतिनिधी निवडून द्यावा. आज जर आपण अभिमानाने आपल्या देशाला पूर्णपणे स्वतंत्र म्हणू शकतो आणि प्रजासत्ताक दिन आनंदाने आणि जल्लोषात साजरा करू शकतो, तर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, लाला लजपतराय यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे आणि आपल्या देशाचे शूर सैनिक आपण सदैव स्मरण केले पाहिजे, कारण त्यांच्या संघर्षामुळे आणि परिश्रमामुळे आज आपण स्वातंत्र्याचे जीवन जगू शकलो आहोत. जर आपण आपल्या शूर सैनिकांप्रमाणेच देशाला समर्पित राहून आणि त्यांच्या वीरगाथेने प्रेरित होऊन देशाची एकता टिकवून ठेवली, देशाप्रती असलेले आपले कर्तव्य समजून घेतले, तरच दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपल्याला जोश, उत्साह आणि नाविन्य अनुभवता येईल. संविधान हा लोकशाहीचा पाया आहे. आपल्या संविधानाचा आदर करणे आणि त्या तत्वांचे पालन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. संविधानाने आपल्याला काय अधिकार दिले आहेत किंवा आपले काय हक्क आहेत, केवळ हेच जाणून न घेता त्याबरोबर आपल्या देशाप्रती काय कर्तव्य आहे हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या देशाला आणखी मजबूत आणि विकसित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. आपण स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करण्यासाठी, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. मित्र हो, प्रजासत्ताक दिन हा केवळ एकच दिवस साजरा करण्याचा नाही, तर हा दिवस म्हणजे आपल्या जीवनाचे एक मार्गदर्शक तत्व आहे. आपल्या देशासाठी लढलेल्या प्रत्येक शूरवीरांना मी विनम्र अभिवादन करते आणि आपण सर्वजण आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करू अशी आशा करते. धन्यवाद. भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.